लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, यांनी की जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐकायचं, प्रॅक्टिकली करून पाहायचं. कारण हे आपल्या बापाकडून शक्य होणार. कारण कीर्तनात बसल्या बसल्या थोबाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, आपल्याला हाडं कधी म्हणणार आहे? आपल्यातलं जर एखादं मेलन त्याचा हाडूक उचललं कानाला लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. अलंकापुरी रम्येषु महासनस्तं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती मिलो कितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. हे असुदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने. का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा. कायसे पाहुणे रूप क्षीरसागरा. कवने वासी कापुरा सुवासुदेवो. चंदनाते कैसे निचर्चावे. अमृताते केवते राधावे. गगनावरी उभवावे गडे केवो. तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन. ते जाणून आम्ही नमन निवांत केले. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो लागी सेवक झालो निज चरणा. स्वामी तुकाराम वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. भगवान गोरेश्वराच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा न्यायज्ञ सोडका शिवमहापुराण कथा, शिवमहापुराण कथा. आणि त्यामधील ही 4थ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा मंगेश दादांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी नजर लागावं एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी गोड आहे. कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणं करणं वेगळं. कार्यक्रम तर दररोजच चालू आहे ना, बरोबर आहे का नाही? असा महाराष्ट्रात गाव नाहीये की त्या गावामध्ये सप्ताह नाहीये. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह जीव ओतून करणं वेगळं. अगदी जीव ओतून तुम्ही सर्व मंडळी हा कार्यक्रम करताय आणि निश्चित तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये
ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. विठाला विठाला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. मायबाप, अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. या शास्त्रामध्ये वैष्णवाचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार तुम्हाला सांगतो. अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम. अधम जो वैष्णव आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही, म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. त्याला तुमच्यानी माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय, तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्यांना काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणा. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला वेण राजाचं चरित्र सांगतात. नास्तिक कोणाला म्हणायचं ऐका. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाही 1, जो धर्माला मानत नाही 2, जो गाईला मानत नाही 3, जो शास्त्राला मानत नाही त्याला 4, असे अनेक प्रकारचे नास्तिक आहे. महाराज, एवढं सुंदर नियोजन आहे, एवढं सुंदर कार्यक्रम आहे, तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही, त्याला अधम म्हणा. याच्यापेक्षा एक बरं आहे, काही लोक कीर्तनाला नाही पण कमीत कमी महाप्रसादाला जेवायला येतात. मग जो येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? थोडा बरा आहे ना महाराज. जो इकडे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? अकबर बादशाने बिरबलाला प्रश्न केला होता. बिरबल, जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजेसाहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले राजेसाहेब, त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला आहे. मला माहिती तुम्हाला कळलं नाही तरी माना हलवा, पुढे जायचंय आपल्याला. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने सांगितलं, बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. बाबा, त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती, आणि दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमात खेळण्यासाठी जायचे. ते साधू महाराज त्या पोरांकडे पाहायचे, म्हणायचे, हे पोरांनो इकडे या. आणि ते मुलं त्या संन्यासी बाबाकडे गेले, ते मुलं त्या साधू महात्म्याकडे गेले की तो साधू महाराज त्यांना चॉकलेट द्यायचे, बिस्किट द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे, आणि पोरांना सांगायचे, पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा की. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायची, गोळ्या भेटायची. दुपारची शाळा सुटली की पोरं त्या महाराजाकडे जायचे आणि त्या महाराजाला म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे लोक मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. महाराज, किती गोड माझ्या तुकोबरायचं प्रमाणे पहा. सेवितो हार लक्षण सांगत असताना हे नाथ महाराजांचं प्रमाणे तुळशी माळ, गोपीचंदन, असंच एक तुकोबरायचं प्रमाणे ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ. ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला वैष्णव म्हणा. एक सद्ग्रस्त उठला तुकोबरायकडे गेला, बाबा अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात. मग त्यांना तुम्ही वैष्णव? नाही 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 नाही,
परमार्थातलं कोणतंच लक्षण बाह्य नाहीच आहे. परमार्थातले जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे. बसणारे मंडळी, आपण बाह्य रंगामुळेच तर आपल्या जीवनाची फजिती होते ना महाराज. आपली धारणाच अशी झाली, ज्याच्या कीर्तनाला गर्दी जास्त तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याचं सगळ्यात मोठं पाकिट तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा. बसणारी मंडळी, गाडीवरण, डेअरीवरण, पब्लिकवर, कशावर महाराज ठरवत जाऊ नका. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या मायानो, तुमचा बाजार कुठला आहे हो? तालुका कोणता आहे तुम्हाला? शेनगाव. तुमच्या नवऱ्यानं 10,000 रुपये दिले माया हो तुम्हाला, आणि सांगितलं बाई शेनगावला जाय ना एखादी साडी घेऊन ये. तुम्ही 10,000 रुपये घेतले, एसटीत बसल्या आणि शेनगावला गेल्या, आणि शेनगावच्या चांगल्या मोठ्या कापड दुकानात गेल्या आणि साडी घ्यायला सुरुवात केली. फक्त माया हो, खोटं नका बोलू, एक साडी घेण्यासाठी तुम्ही कमीत कमी किती साड्या पाहता हो? कमीत कमी 100 तर पाहताच ना तुम्ही. हुशार माणसानं बायका संग कधीच खरेदीला जायचं नाही पंढरी आबा. हे 5,000 शिल्लक घे म्हणायचे, ताण देऊ नको. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. खरं सांगतो तुम्हाला, एक साडी पसंत करण्यासाठी माया हो, जर कापड दुकानामध्ये तुम्ही 100 साड्या पाहत असतात, तर साधू ठरवत असताना काहीतरी प्रोटोकॉल पाळले पाहिजेत का नाही महाराज? पाणी पिना छान के और गुरु करना. माफी मागून एक वाक्य बोलू का महाराज? तुम्ही कोणत्याही महात्म्याच्या नादी लागता, कोणत्याही महाराजाच्या नादी लागता, त्यानं काही लफडे केले लोक, हो महाराज लोक बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये, आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. तुम्हाला जर जीवनभर असं वाटतंय की माझ्या जीवनात विश्वासघात होऊच नाही, तर या महाराष्ट्रात फक्त 2च महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. बस तुम्ही त्यांच्या अधीन जा, त्यांची सेवा करा. जीवनामध्ये तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही. मग तुम्ही म्हणसाल तुम्ही कोणी? आम्ही महाराज नाही हो, आम्ही धर्माचे प्रचारक आहोत, संप्रदायाचे प्रचारक आहोत. जसा एखादा माणूस, एखादा शिक्षक डीएड होऊन सीईटी पास होऊन जिल्हा परिषदला शिक्षक लागतो, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करायचं आणि त्यांची उष्टावळी तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तुम्ही बसलेले आणि मी उभा आहे एवढाच फरक आहे. तुम्हाला बोलता येत नाही, मी बोलतो एवढाच फरक आहे. तुमच्यात माझ्यात जास्त फरक नाहीये. जसा जिल्हा परिषदचा व्यक्ती मुलांना शिकवतो आणि आम्ही कीर्तन करून तुम्हाला सांगतो. एक शिक्षक म्हणे, महाराज सकाळी 9ला शाळेत जातो, संध्याकाळी 5:30ला घरी येतो, दिवसातून 4 विषय शिकवतो महाराज, तरी सरकार महिन्याला आम्हाला 50-60 हजार रुपये पेमेंट देतो. तुम्ही तर 1.5 तास कीर्तन करता हो, त्यातला अर्धा तास तर हा 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 हु मध्ये जातो. म्हणजे मग एका कीर्तनाचं एवढं मानधन घेता, हे कसं शक्य आहे? मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं सर, तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी, मी पोरायचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त आहे. दुसरं काय असू शकतं ना? बरोबर आहे का नाही? आता लहान पोरांना शिकवणं सोपं आहे ना. आपण म्हणू ए फॉर ॲपल, ते म्हणतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. कारण लहान मुलाचं जीवन कोऱ्या कागदासारखं आहे हो. इथं आलेले कागद 20% लोकांच्या थोबाडात तंबाखू आहे. आणा मशीन चेक करा तुम्ही. 10% पिऊन आलेले. माधव बाबा, मी नारदाच्या गादीवरून सांगतो मंगेशदा, मी मागच्या महिन्यात एका जिल्ह्यात कीर्तनाला गेलो होतो. खोटं सांगत नाही, पांडुरंगाची शपथ. मी कीर्तनाला गेलो, गायक वादक टाळकरी सोबत घेऊन गेलो आणि कीर्तन सुरू झालं. खोटं सांगत नाही, त्या गावामध्ये 97 नाही 98% लोक पेल होते महाराज, फक्त बाया पेल नव्हत्या. बरं ते माझ्याकडे पाय करून बसेल, बरं याच्यावर काही नाही, पेल असू दे, आपल्याला काय कीर्तन करायचं, निघून जायचं. तो एकटा माणूस चांगला होता, पण अख्खच्या अख्खं गाव पेल होतं. बरं पेल होतं यातलं दुःख नाही. मी जर एखादं प्रमाण म्हणलं ते एखादं बेवडं उठायचं आणि मला 100ची नोट द्यायची, म्हणायचं मन वन्स मोर. असे सुद्धा लोक सांभाळायची सवय बाबा आम्हाला. मागच्या गोकुळाष्टमीला मी पालघरला कीर्तनाला गेलो मंगेश दादा. त्यांना म्हणलं काही गायक वादक आणू का? ते म्हणे काहीच नाही, तुम्ही एकटे या. मी गेलो पालघरला. पालघर म्हणजे ते साधू नव्हते मारले का, त्याच्या पुढे 40 किलोमीटर ते गाव. आणि मी फेटा बांधला, म्हणलं सुरू करा. त्यांनी सुरू केलं. अहो महाराज, तिथं विनाही नव्हता, तिथं पखवाजाही नव्हता, आणि तिथं टाळही नव्हता, आणि काहीच नव्हता. ते ढोलक नाही का, त्या काड्या वाजवायचे, त्या ढोलकवर सुरू केलं. आणि त्या झांजी नसतात का गणपतीच्या आरतीच्या, त्याच्यावर सुरू केलं. म्हणलं टाळ, यालाच टाळ म्हणतो म्हणे महाराजांनी. असेही लोक आम्हाला सांभाळायची सवय. काय परमार्थामध्ये बाह्य रंगाला किंमत नाहीये गड्यांनो. बाह्य रंगाने कोणालाही साधू म्हणू नका. संतांचे लक्षणं सांगत असताना एका वाक्यात तुकोबारायांनी सांगितलंय,
त्याची संस्थतेची संत दास आहेत विठ्ठल रे. त्यांची काही ताना तोना नामस्मरणा काही टाना टोना नामस्मरणा संत तोची जाना जगी दया क्षमा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. वैष्णवाचं बाह्य लक्षण सांगत असताना महाराजांनी सांगितलं की बाबा त्याच्या गळ्यामध्ये माळ असावी, कपळाला गोपीचंद. ठीक आहे, तुकोबर आहे. 4 प्रकारचे वर्ग सांगितले, एक वैष्णवाचं एक बाह्य लक्षण सांगितलं. पण महाराज त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे हे ज्यावेळेस तुकोबरायांनी विचारलं त्यावेळेस तुकोबराय सांगतात बाबा ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे अशाला वैष्णव म्हणा अभंगाचं. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. किती सुंदर आहे. अवघी देवावरी माया. अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल, अवघ संपूर्ण सर्व आणि सगळं. देव सोडून ज्याच्या जीवनात दुसरा विशेष नाही त्याला अवघ म्हणतात महाराज. एक साधक तुकोबरायकडे गेला. ओ बाबा ऐका ना, अवघ प्रेम माणूस देवावर कसं करू शकतो? करणं शक्यच नाहीये. याचं कारण असं आहे बाबा, प्रेम करण्यासाठी भगवंताने ही जी एवढी सुंदर सृष्टी निर्माण केलेली ना, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशा काही गोष्टी की त्याच्यावर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं देवावर नाही करू शकत. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. खरं सांगा, बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावं म्हणून? नाही, जाऊ द्या. वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं का तुम्हाला? वयाच्या अगोदर टक्कल पडलं की लोक जीवाला किती खातात हे फक्त ज्याला टक्कल पडलं त्यालाच माहिती. महाराज आठवलं म्हणून सांगतो. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. मी नवीनच फॉर्च्युनर घेतली होती आणि अजिबात अक्कल नव्हती त्याला. ट्रॅक्टरवरून उचलला आणि फॉर्च्युनरमध्ये टाकला. तब्येत एकदम गुबगुबीत 70-80-90 किलोचा होता. देखना गोरा पान होता. पण नशीब एवढं खराब होतं की वरती टक्कल पडलेलं होतं सगळं. मुंबईचं कीर्तन केलं आणि मुंबईचं कीर्तन करून कासारा घाटात आम्ही चहा प्यायला थांबलो. मला म्हणे महाराज, म्हणे काय रे, महाराष्ट्र नाही 4 राज्यात तुमची ओळख आहे म्हणे. दररोजचे एवढे लोक तुम्हाला भेटतात म्हणे. मी एवढा सुंदर गाडी चालवतो, एवढा देखना आहे हो, पण वरती टक्कल असल्यामुळं माझं तुमच्यासोबत वजन नाही पडत हो. मी म्हणलं तू गाडी चालव ना, वजन टाकल मी आहे. बरोबर आहे का नाही? नाही तसं नाही म्हणे महाराज, पण काय तुमच्यासोबत राहून फायदा हो म्हणे महाराज. म्हणलं फायदा कशाचा? 30,000 रुपये पेमेंट आहे. वरचं खोडवून वेगळं. खोडवून कळतं तुम्हाला? म्हणजे कोणी प्रेमानं 10,000 2,000 दिले, 3,000 दिले, असं 50,000 रुपये पेमेंट आहे. म्हणलं खाणं फुकट, कपडे फुकट, सगळं फुकट, अजून काय पाहिजे? नाही हो म्हणे महाराज, सगळं ठीक आहे, पण डोक्यावर जर केस असले ना महाराज की अजून थोडं बरं वाटेल. त्याचं नशीब एवढं चांगलं. एका पुण्याच्या डॉक्टरचा मला फोन आला. म्हणे हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? म्हणलं हो मीच बोलतोय दादा. माझ्या आईची पुण्यतिथी महाराज आणि तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं काही हरकत नाही.
तारीख बघितली, तारीख खाली होती, तारीख लिहून घेतली, त्यांचं नाव गाव लिहून घेतलं. त्यांनी मला विचारलं मानधन किती घेणार. म्हणलं साहेब 1 रुपयाही मानधन नको, फक्त माझ्या ड्रायव्हरला केस आले पाहिजे असं औषध द्या. ते डॉक्टरही पुढचं होतं, ते म्हणे हो काही काळजी करू नका, तुम्ही या म्हणे 8 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस येणार. तेव्हापासून ते नाचेच नसतो, थांबेनच. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, जेवण झालं आणि डॉक्टरनी एक कुपी दिली, त्याला आपण बाटली म्हणतो, आणि त्या बाटलीमध्ये औषध आहे. ड्रायव्हरला सांगितलं 8 दिवस फक्त आंघोळ झाले की अर्धा तास चप्पीला चोळायचं, 8व्या दिवशी तुला केस येणार. अहो त्यानं तिथंच गाडीची चाबी दिली, ही गाडी तू 8 दिवस फोन नको करू म्हणे मला. अरे म्हणलं मग आता इथून घरी कसं येऊ, बाकी नको सांगू म्हणे. 8 दिवस जर का फोन केला मी म्हणलं तुझा. ते गेलं, मी दुसरा ड्रायव्हर बोलून घेतलो. 2-4 दिवस पश्चिम महाराष्ट्रातच कीर्तन होते. बरोबर 7व्या दिवशी मी घरी गेलो आणि मला आता ड्रायव्हर आहे आपला, सारथी आहे. मी सकाळी आंघोळ केली आणि त्याला भेटण्यासाठी गेलो. महाराज त्यानं मला लांबूनच पाहिलं, जोड्यात हंबरडा फोडला. हो आणि मी म्हणलं झालं काय नाही म्हणे महाराज, ड्रायव्हरनं घात, आपल्या त्या डॉक्टरनं घात केला हो आपला. मला अरे पण झालं काय. अहो म्हणे महाराज ती डॉक्टरनं जी बाटली दिली होती त्यातलं जे औषध होतं पहिलं तरी कसे तरी खुंट होते हो म्हणे, ते चप्पल लावल्यापासून डायरेक्ट समृद्धी बायपासच झालं हो म्हणे, केसच राहिले नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जर एवढं प्रेम करतो तर बाकीचं काय घेऊन बसले गड्यानो. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर, दुसरं प्रेम समाजावर करतो. अरे आज चांगले कपडे तरी कशाला घालायचे, लोक काय म्हणतील म्हणून. गाड्या कशासाठी घ्यायच्या, लोक काय म्हणतील. अरे परिस्थिती नसताना 3-3 रुपये टक्क्यानं पैसे काढून पुरीचे लग्न करायचे, कायसाठी करायचे, लोक काय म्हणतील. अरे 3 वर्ष आपण महाराष्ट्रीयन लोकांनी असे लग्न केले की मंगल कार्यालय नव्हतं तरी लग्न झालं, वऱ्हाडी नव्हते तरी लग्न झाले महाराज, बँड नव्हता, डीजे नव्हता, काहीच नव्हतं. 2-4 लोक इकडचे 2-4 लोक तिकडचे. अहो मेकअपवाल्या बाया सुद्धा नव्हत्या महाराज. मेकअपची गरजच काय, तोंडाला मुंगस बांधेल होतं, मेकअप कशाला करशील पुरी, बरोबर आहे का नाही. मग मंगल कार्यालय नसताना लग्न झाले, डीजे नसताना लग्न झाले, लोक नसताना लग्न झाले, अरे मंडप नसताना लग्न झाले. पुढे जाऊन सांगू, अरे घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं हो, नाही कळलं द्या सोडून. सगळं जे करतोय ते माणसं काय म्हणतील म्हणून. माणसं काहीच म्हणत नाही गड्यांनो. तुम्ही 50 कोटी जरी पोरीच्या लग्नाला खर्च केले तरी लोक काहीच म्हणत नाही, आणि तुम्ही मंदिरात जाऊन माळा जरी घातले तरी लोक काही म्हणत नाही. लोकांचा लोड नका घेऊ. सर्वात जास्त प्रेम माणूस समाजावर करतो. काही तर लोक कीर्तनाला सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून येऊन बसतात. सगळं गोरेगाव गेलं मी नाही गेलो, लोक काय म्हणतील. अरे गोरेगावचा नको विचार करू, देव काय म्हणाल म्हणून कीर्तनाला आलं पाहिजे. दुसरं प्रेम समाजावर करतो आणि तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही हो. तुम्ही सर्व शेतकरी बांधव, आता कीर्तन संपलं, रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, मकाला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता. कायसाठी करता एवढे कष्ट, देवासाठी का पैशासाठी. बोलत चला, कायसाठी करता, पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो, मी एवढ्या दुरून प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी. हां बोला, मोकळं बोला, लाजू नका. गोरेगावकर आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही, असं मनात नका ठेवू. महाराज ही वस्तुस्थिती काय. माधव बाबा कीर्तनासाठी उपदे बाबा, काय लोकांना रोग लागला काही कळत नाही. महाराज तुम्ही आता उत्तर प्रदेशच्या महात्म्यामध्ये महात्म्यांकर जाता आश्रमामध्ये, अरे एका संन्यासी महाराजांचा आश्रम 1-2 हजार कोटीचा आहे. महाराज स्वतःचे जेट आहे त्यांना, स्वतःचे हेलिकॉप्टर आहे. महाराज लोकांकडे काय आहे. महाराज तुम्ही एवढे भाग्यवान लोक आहे गड्या हो, तुम्ही नारळ सुद्धा असं देता की त्यात पाणी नसतं रे. तुमच्या शाली तर कोणत्या कंपनीवाल्यानं बोलवल्या, तो जर मला भेटला नाही एकदा त्याला असं हाणणार आहे महाराज मी. अरे एवढुल्या तर शाली असतात रे, एक तर ढुंगालाही बांधतात नाही, अंगावरही घेतात नाही, एवढ्याला शाली देता तुम्ही. आणि जेवढं मानधन देतात तेवढं डिझेल वाईन फास्टॅग वाईज जातं, घरी काय जातं बायकोच्या हातात, लटकते रे ना. मला एक प्रश्न करायचा सर्व मंडळीला, गोरेगावकर कीर्तन करून, भागवत करून, रामायण करून, शिवमहापुराण कथा करून, ज्ञानेश्वरी पारायण करून, पखवाज वाजून, गायन करून एखाद्या महाराजानं 200 एकर जमीन घेतली, एखाद्या महाराजाचं नाव सांगा महाराष्ट्रात. कीर्तन करून एखाद्या महाराजाने 4 कॉलेज टाकले, एखाद्या महाराजाचं नाव सांगा ना रे. लोकांनी फक्त 2च प्रमाण पाठ केलेले, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न नसावे. मग का हट्टीलीच चरून येतात आता. आणि दुसरं प्रमाण आहे देती घेती. बरं याचं तर मला हसूच येतं. मी एका चांगल्या महात्म्याला बाबा प्रश्न केला,
मला देती घेती नरका जाती हे मलाही मान्य आहे. तुकोबरायचं प्रमाण म्हणजे आमच्यासाठी जीवापेक्षा महत्वाचं आहे. वेदाचं वाक्य आहे ते. मग देती घेती नरका जाती हे जर खरं असेल तर 2000 घेती तेही नरका जाती आहे, 50,000 घेती तेही नरका जाती का? 2000 घेती ते स्वर्गा जाती अशी काही सबसिडी का 2000 वाल्याला? जे ठरवती तेही नरका जाती आणि जे न ठरवती ते त्याच्यापेक्षा अगोदर जाती. असं काही नसतं. तुकोबरायनं सांगितलं ना देती घेती नरका जाती. अरे मग रुपया जाऊ द्या, 4 आणे घेणारा सुद्धा नरकातच आहे आणि 4 लाख घेणारा सुद्धा नरकात आहे. पैशाविषयी दुमत नाही हो महाराज. आता आमच्या माधवबाबाची दिंडी असती. दिंडी काय येतो कुंभमेळाचे ना, बरोबर आहे का नाही? कोणी या 12ही महिने जागृत देवस्थान आहे महाराज. कोणी या किती कोटीनं पैसा येऊ द्या नाही तर लाखानं पैसा येऊ द्या, अरे पैसा येतो याला महत्व नाही, तो पैसा धर्मासाठी 90% खर्च होतो याला महत्व नाही. पैसा कोण म्हणतोय पाप लागणार आहे? अजिबात नाही. तुम्ही कोटीनं पैसे घ्या, पण तुम्ही 100 रुपये जर घेतले त्याच्यातले जर 90 रुपये तुम्ही धर्मासाठी, गोमातेसाठी, अन्नदानासाठी खर्च केले तर बाकीचे द्या सोडून. जगाचा मालक सुद्धा तुम्हाला पाप नाही लावू शकत. विठ्ठल विठ्ठल. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. ह्या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. नाशी विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. नाही विचार जगद्गुरु तुकोबरांनी या सगळ्या गोष्टीचा केला. अरे शरीराचा जर विचार म्हणावं तर अंबाजीबाने काठीनं मारलं, तुकोबरांनी नाही विचार केला. आणि समाजाचा विचार तुकोबराय काय करतील? तुकोबराय तर म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस शेऊ सदा. उलट परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबरायने सांगितलं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या बसणारे मंडळी. साधू संतांनी तुकोबराय सांगितलं, सर्व साधू संतांनी सांगितलं अरे समाजात परमार्थ कसा होईल महाराज? अरे एवढं सुंदर देहूगाव असताना तुकोबरायला भामचंद्र जोंगळावर जाण्याची काय गरज भासली? हा समाज आहे गाड्यानो. पंचम वेद असा गाथा ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी दिला, त्या तुकोबरायला सुद्धा या समाजाने नाही सोडलं गाड्यानो. ज्ञानोबरायांनी ज्ञानाची गंगा असणारी ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय. त्या ज्ञानोबरायला सुद्धा लोकांनी मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या झोळीत माती कालवली. परवा दिवशी माझ्या एका मित्राने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे दादा? रात्रंदिवस कीर्तन करतो गाड्यावर, म्हणे एवढं चांगलं वागतो तरी लोक आपल्याला का नावं ठेवतात? मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं वेड्या, आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय घेऊन बसलास? कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा मालक जिचा नवरा होता तिचं नाव आहे सीता. विको थोडा कमी कर. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. लक्ष्मणासारखा वैराग्यवान जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले गड्यानो? समाजाचा एवढा लोड नका घेत जाऊ. तुका म्हणे हसे जन नाही कान. अजित दादा खूप कामाचा माणूस होता. अजित दादा सारखा नेता या महाराष्ट्रात परत होणार नाहीये. अजित दादा सारखा प्रशासनावर पकड असणारा माणूस या परत भारतात होणार नाहीये. हे ऐकण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागलं हो महाराज.
जीवनपणी त्याला कोणीच कधी चांगलं बोललं नाही महाराज. कोणताच पक्षातला माणूस त्याला चांगलं बोलला नाही. मेल्यानंतर कळला तो कामाचा माणूस होता. या महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे, महाराष्ट्राला लागलेली ही एक कीड आहे. इथं माणूस किती चांगला साधू होता, माणूस किती चांगला समाजसेवक होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, माणूस किती चांगला परमार्थिक होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं महाराज. काय करावं लागतं? मरावं लागतं. जिवंतपणी या समाजाने कधीच कोणाचा स्वीकार केला नाही. म्हणून तुकोबराने स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनिया जन ते दुनिया जन भक्ती करा, ते दुनिया जन भक्ती करा. ऐका हे वचन, ते दुनिया जन भक्ती करा, ते दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनिया जन भक्ती करा. बसणारे मंडळी, समाजाचा ताण घेऊ नका. कोणी निंदा कोणी वंदा, मुचा सोहिताचा. गवळणीला सुद्धा लोक हसतच होते ना महाराज. तुका म्हणे हसे जन पण नाही कानते ठाई. म्हणून समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. समाज कोणाला नाव ठेवल? अरे कोणालाही नाव ठेवतात महाराज. ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकून देत नाही ते सुद्धा म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे तुझं बजेट किती बावळ्या. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज. एखाद्या तालुक्याचा आमदार नव्हते, जिल्ह्याचे खासदार नव्हते, एखाद्या विभागाचे मंत्री नव्हते. आदिलशाही मुघलशाहीच्या राजाला पाहिल्यानंतर थरथर थरथर कापत होती. तो राजा तुकोबरायला सांगतो, बाबा काहीतरी घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाचा नजाराना परत करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त माझ्या तुकोबरायकडे होती. अहो मी सुखी व्हावं म्हणून आणलं होय तुम्हाला. तुकोबराय सांगतात, आमचं सुख याच्यात आहे. तुम्हाला कोणी सांगितलंय? आमचं सुख याच्यात नाही. आणि कन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ. संसारावर तुळशीपत्र ठेवणारे लोक आहे ना. आमचं सुख काही सोन्यात आहे का? आम्ही काही महाराज लोक थोडे. बरोबर आहे का नाही? तुकोबराय होते ना ते. महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा नजराणा परत केला. कारण तुकोबरायचं धनावरही लात मारली, समाजावरही लात मारली, शरीराचा विचार करत नव्हते. याचं कारण अवघी देवावरी माया. आणि ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, प्रमाण
पहिल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणजे तुकोबराय सांगतात, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे तन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं. का हो महाराज, ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनात जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? महाराज सांगतात, पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी. कितीही जीवनामध्ये संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. प्रमाण घ्या, पाहती पांडव अखंड वनवासी. पाचवी पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट आलं नाही मायबाप. लक्षागृहाला आग लावली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा भगवंताचं भजन नाही सोडलं. दुसरं प्रमाण, प्रल्हादासी पिता हो करीतो जाचनी, परितो स्मरे मनी, नारायण नारायण. मायबाप, हिरण्यकश्यपूने दौंडी दिली गावात, ऐका ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये भगवंताचं भजन करत त्याला सुळावर दिल्या जाईल. काय माझ्या देवाचं गणित हो. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. महाराज, देवासारखा हुशार चतुरा तो शिरो मनी, गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. ज्यानं गावात दौंडी दिली की जर कोणी देवाचं नाव घेईल तर त्याला काय करायला जाईल? सुळावर दिल्या जाईल. देवानं त्याच्याच घरी हरिभक्त जन्माला घातला. नारायण नारायण हो, नारायण नारायण नारायण. थोडे प्रयत्न नाही केले भक्त प्रल्हादाला मांडण्यासाठी, अनेक प्रयत्न केल्यानंतर शेवटी हिरण्यकश्यपू थकला. हे बाबा, कोणाच्या जीवावर उड्या मारतो तू एवढा? कुठे तुझा देव? कुठे तुझा भगवान परमात्मा? असा प्रश्न ज्यावेळेस बापाने विचारला त्यावेळेस हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. पिताश्री, माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. न केवलम मे बहुतश्य राजन, सवय बलम बलिनाच्या परेशा परेवरे मिश्र जंगमाये ब्रह्मादयो एन वशम प्रणितः. पिताश्री, माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. प्रल्हादाच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट आलं, देव नाही सोडला महाराज. तिसरं प्रमाण, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला, नारायणा हो पाहती पांडव अखंड वनवासी. अरे, 18 विश्व दारिद्र्य होतं माझ्या सुदामदेवाच्या घरी. काय जगाचा मालक, त्याचा मित्र आहे, पण मेले सुदामदेव, पण देवाला काही मागितलं नाहीये. शेवटचं प्रमाण तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझा हो न पडावा विसर. हे बसणारे मंडळी, जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं, किती जरी सुख आलं, तरी माणसानं देवाला विसरत जाऊ नये. पण माणसाचा स्वभाव आहे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होई. हस्तिनापूरचे राजे झाले पाची पांडव. कुंती आईसाहेबाला जगाच्या मालकानं सांगितलं, हे आत्या, हिंदीमध्ये त्याला बुवा म्हणतात. काय म्हणतात? बुवा. हे बुवा, काय पाहिजे तुला? माग ना. त्यावेळेस कुंती मातेनं पदर पसरला, देवाला सांगितलं, देवा विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनेश्यात पुनर्भव दर्शनम. देवा, माझ्या जीवनात दुःख दे. त्यावेळेस जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं, जन्मल्यापासून तर आतापर्यंत तुझ्या जीवनात दुःखच होतं ग. आता कुठं तुझे पोरं हस्तिनापूरचे राजे झाले, आणि राजे झाल्यानंतर दुःख मानते. त्यावेळेस कुंती माई साहेबांनी हात जोडले, देवाला सांगितलं, देवा एवढे दिवस आमच्यामध्ये दुःख होतं, तोपर्यंत तू आमच्या सोबत होता. सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए,
बलवारी वो दुःख दिजो जो पल पल नाम जपावे. देवा एवढे दिवस आमच्या मागं दुःख होतं, तू मागं पुढं आमच्या उभा होता रे. आज सुख आमच्या जीवनामध्ये आलं तर तू निघून चाललाय. ज्या सुखामध्ये तू नसेल तर ते सुख तरी काय करायचं देवा मला. म्हणून विपदा संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनेश्यात पुनर्भव दर्शनम. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं ना महाराज, त्या वैष्णवाने परमार्थ नाही सोडला, त्या वैष्णवाने जीवनामध्ये नियम नाही सोडला. म्हणून महाराज सांगतात पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती नेम कडक होते महाराज. मी एका मोठ्या माणसाच्या मुखातून एक उदाहरण कीर्तनात ऐकलं होतं. आपल्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शांताराम गुरुजी नावाचे खूप मोठे महात्मा होऊन गेले. आपल्या विठ्ठल बाबा घुलेंचे गुरुजी शांताराम गुरुजी एवढे कडक होते, बापरे बापरे बाप. त्यांच्यासारखा कडक महात्मा संस्थेमध्ये झालाच नाहीये. आणि शांताराम गुरुजींची काय झाली, तब्येत बिघडली. त्यामध्ये सगळ्यात मोठे मामासाहेब होते. मामासाहेबांनी शांताराम गुरुजीला घेतलं आणि पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आणि तो कालावधी पंढरपूरच्या वारीचा होता. प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाली आणि वारकरीला झोप आली, असं कधी होईल का हो महाराज. निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज. एखाद्या तालुक्याचा आमदार नव्हते, जिल्ह्याचे खासदार नव्हते, एखाद्या विभागाचे मंत्री नव्हते. आदिलशाही मुघलशाहीच्या राजाला पाहिल्यानंतर थरथर थरथर कापत होती. तो राजा तुकोबरायला सांगतो बाबा काहीतरी घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाचा नजाराना प्रळत करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त माझ्या तुकोबरायकडे होती. अहो मी सुखी व्हावं म्हणून आणलं होय तुम्हाला. तुकोबराय सांगतात आमचं सुख याच्यात आहे, तुम्हाला कोणी सांगितलंय? आमचं सुख याच्यात नाही. आणि कन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ. संसारावर तुळशीपत्र ठेवणारे लोक आहे ना, आमचं सुख काही सोन्यात आहे का? आम्ही काही महाराज लोक थोडे. बरोबर आहे का नाही? तुकोबराय होते ना ते. महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा नजराणा परत केला. कारण तुकोबरायचं धनावरही लात मारली, समाजावरही लात मारली, शरीराचा विचार करत नव्हते. याचं कारण अवघी देवावरी माया. आणि ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण,
घेतले